नमस्कार. मी संदीप पाटील, कोल्हापूर, सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य. शिक्षक भरती 2025 साठी तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेले वर्षभर युवा विद्यार्थी असोसिएशन जास्तीत जास्त जागा याव्यात म्हणून जोरदार पाठपुरावा करत आहे. त्यासाठी प्रत्येक आस्थापना असो, मंत्रालय असो, परीक्षा परिषद असो किंवा आयुक्त कार्यालय असो, प्रत्येक ठिकाणी युवा विद्यार्थी असोसिएशनचा पाठपुरावा आहे. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी मुंबईला केलेलं युवा विद्यार्थी असोसिएशनचं आंदोलन असो किंवा इतर बऱ्याचशाच गोष्टी असो, युवा विद्यार्थी असोसिएशन ग्राउंड लेवलवर काम करत आहे. युवा विद्यार्थी असोसिएशनच्या या कामाचंच फलित म्हणून या शिक्षक भरती 2025 मध्ये 2022च्या तुलनेत जास्त जागा अपलोड झालेल्या आहेत. आणि मी ठामपणे सांगेल, शिक्षक भरती 2025 ही 2022 पेक्षा किमान किमान 5 ते 6,000 जास्त पदांची होईल. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची पदं 13,000 पेक्षा जास्त असतील. तर आता आपलं मुख्य 2 प्रश्न आहेत, ते म्हणजे बुलेटिन कधी येईल आणि प्रेफरन्स कधी चालू होतील. या संदर्भात माहिती घेण्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम परीक्षा परिषद पुणे येथे गेली होती. आदरणीय रत्नाकर गवारी सर, आदरणीय सिद्धेश्वर कदम सर. बघा, स्वतःचा वेळ इतरांसाठी खर्ची करणारी व्यक्तीच मोठी असते आणि अशा या 2 व्यक्ती यांनी परीक्षा परिषदमधील अतिशय उत्कृष्ट अधिकारी, अतिशय प्रामाणिक अधिकारी आणि अतिशय सहकार्य करणारे अधिकारी अशा अधिकाऱ्यांची भेट घेतली. या अधिकाऱ्यांची ज्यावेळेला रत्नाकर गवारी सर आणि सिद्धेश्वर कदम सर यांची चर्चा झाली, त्या चर्चेचाच वृत्तांत काही मिनिटातच मी तुम्हाला शेअर करतो. सरांनी विचारलं, प्रेफरन्स कधी येतील आणि बुलेटिन कधी येईल. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्रेफरन्स आणि बुलेटिन कधीही येऊ शकतं, अशा पद्धतीने आमची तयारी झालेली आहे. फक्त मंत्रालयातून आदेश आलं की पुढच्या 10 मिनिटात सुद्धा आम्ही पवित्र पोर्टल चालू करू शकतो. बुलेटिन सुद्धा आमच्याकडे तयार आहे आणि प्रेफरन्स विषयी सुद्धा संपूर्ण डाटा आमच्याकडे रेडी आहे. दुसरी गोष्ट, 20 जुलैला पवित्र पोर्टल आस्थापनेसाठी बंद झालं. आस्थापनेसाठी बंद झाल्यानंतर आतापर्यंत बुलेटिन किंवा प्रेफरन्स का चालू झाले नाहीत असा प्रश्न ज्यावेळेला आदरणीय सरांनी विचारला, त्यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्तर होतं ते म्हणजेच 2022 ची शिक्षक भरती आणि 2025 ची शिक्षक भरती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळेला सरांनी विचारलं, असं तुम्ही का म्हटला? तर 2022च्या तुलनेत 2025ला मोठ्या प्रमाणात जाहिराती अपलोड झालेल्या आहेत. या सर्व जाहिरातींचं शॉर्टिंग करणं खूप महत्त्वपूर्ण होतं आणि हे शॉर्टिंग आमचं कालच पूर्ण झालेलं आहे. दुसरा विषय तो म्हणजे 2022ला अनलिमिटेड प्रेफरन्स होते, पण 2025ला लिमिटेड प्रेफरन्स आहेत. विदाऊट साठी 100, विथ साठी 50. प्रत्येक भावी शिक्षकाला त्याचे प्रेफरन्स अगदी व्यवस्थित जायला पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून संबंधित सॉफ्टवेअरमध्ये माहिती अद्ययावत करणे गरजेचं आहे. कारण शिक्षक भरती 2025 मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यावर, एखाद्या भावी शिक्षकावर अन्याय झाला तर तो अन्याय आमच्या दृष्टिकोनातून योग्य नाही असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच शिक्षक भरतीच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, ती म्हणजे याचिका पडणं. फॉर एक्झाम्पल, जर मलाच अपेक्षित प्रेफरन्स विदाऊटला 100 आणि विथला 50 नाही आलं तर मी म्हणेल माझ्यावर अन्याय झाला, चला याचिका टाकूया. आणि अशा पद्धतीने कोणतीही घटना होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी रत्नाकर गवारी सर व सिद्धेश्वर कदम सर यांना सांगितलं की अनलिमिटेड प्रेफरन्स नसल्यामुळं, लिमिटेड प्रेफरन्स असल्यामुळं आम्हाला वेळ लागत होता, पण सद्यस्थितीत आमचं काम पूर्ण झालेलं आहे. मंत्रालयातून आदेश येतात 10 मिनिटात. आता मंत्रालयातून आदेश आला तर पुढल्या 10 मिनिटात तुम्हाला पोर्टल चालू झालेलं दिसेल. पण कन्फर्म अधिकाऱ्यांनी सांगितले की 2 दिवसात पोर्टल नक्की चालू होईल. आज होऊ शकतं, उद्या होऊ शकतं किंवा जास्तीत जास्त परवा होऊ शकतं. मी कोणताही युट्यूबर नाही, मी तुमच्यासारखाच सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहे. मला 135 मार्क आहेत. त्यामुळं मी नेता नाही किंवा मी युट्यूबर नाही, मी सुद्धा सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहे. या गोष्टीची आपण सर्वांनी म्हणजे लक्षात ठेवावं. दुसरी गोष्ट, अतिशय महत्त्वाची गोष्ट, रत्नाकर गवारी सरांनी विचारलं की बदलीच्या बाबतीत काल एक मंत्रालयात मीटिंग झाली
या मीटिंगचा आपल्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होईल का? तर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं 0 परिणाम होईल. तुमच्या जागा पवित्र पोर्टलला ऑलरेडी अपलोड झालेल्या आहेत. त्यामुळं आता त्या गोष्टीचा कोणताही परिणाम होणार नाही आणि निवडणूक आयोगाने सुद्धा निवडणूक आयोगाने सुद्धा एक पत्र काढलं होतं, त्या सुद्धा क्लिअर केलेलं आहे. SRRची कामं झाल्याशिवाय शिक्षकांच्या किंवा इतर कोणत्याही लोकांच्या बदल्या करू नका. ती गोष्ट सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. तिसरा महत्वाचा विषय आहे, शिक्षक भरतीच्या बाबतीत फोडा व राज्य करा किंवा तू माझा विरोधक मी तुझा विरोधक, हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. कालच आपल्या क्रीडा बांधवांचे आंदोलन संपले. ते आंदोलन नेमकं यशस्वी झालं अयशस्वी झालं ही गोष्ट आपल्याला कुणालाही काही माहित नाही, पण मला खात्री आहे क्रीडा बांधवांना नक्की न्याय मिळाला असेल. पण एक मी खात्रीशीर सांगू शकतो की शिक्षक भरती 2025च्या संदर्भात बुलेटिन येण्यासाठी किंवा प्रेफरन्स येण्यासाठी क्रीडाचं आंदोलन अजिबात जबाबदार नव्हतं. त्यांनी त्यांच्या लेवलवर आंदोलन केलं होतं, कारण भारतात लोकशाही आहे आणि लोकांनी लोकांच्या हक्कासाठी लढलंच पाहिजे म्हणून ही लोक लढत होती. युवा विद्यार्थी असोसिएशन असो किंवा तुषारदादा देशमुख असो, आमची भूमिका सर्वसमावेशक आहे. म्हणजे कोणत्याही वर्गाचं नुकसान होऊ नये यासाठीच युवा विद्यार्थी असोसिएशन भूमिका घेत असते. त्यामुळं क्रीडाच्या बाबतीत सुद्धा आमचं कोणतंच मत नव्हतं. ती लढतात आम्ही त्यांच्या सोबत आहे. दुसरी गोष्ट, गेल्या कित्येक दिवसापासून एक चर्चा चालू आहे की पवित्र पोर्टलला फक्त 1ली ते 10वीच्या जागा येणार आहेत, 11वी 12वीच्या जागा येणार नाहीत. परिणामात गट पडण्याचं प्रमाण शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. 11वी 12वीच्या मुलांना वाटत असेल की आपण वर्षभर थांबलोय, आपण 150च्या वर मार्क घेतल्यात, आपण 130च्या वर मार्क घेतल्यात, आपण 120च्या वर मार्क घेतल्यात, आपल्याला नोकरीची संधी आहे, आपल्याला नोकरी मिळालीच पाहिजे. ती त्यांच्या जागेवर योग्य आहेत. क्रीडाचे बांधव क्रीडाच्या जागेवर योग्य आहेत. तुम्ही तुमच्या जागेवर 1ली ते 10वी वाले योग्य आहात. मला तरी वैयक्तिक वाटतं की आपल्यात वाद करण्यापेक्षा ती त्यांच्या पद्धतीने लढूयात, ती त्यांच्या पद्धतीने लढूयात, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा. पण मी खात्रीशीर सांगतो, कोण कितीही कसंही लढू दे, या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात 30 ऑगस्टच्या अगोदर आपली भरतीचा पहिला राऊंड लागलेला असेल. कारण प्रशासनाला भरती करायचं आहे आणि आम्ही मंत्रालयात घेतलेला अनुभव असो, परीक्षा परिषदेमध्ये घेतलेला अनुभव असो किंवा आयुक्त कार्यालयात घेतलेला अनुभव असो, प्रशासनाला खूप गडबड आहे. पण काही तांत्रिक बाबी असतात ज्या आपल्याला वाटतंय तेवढं सोपं नसते. लोक म्हणतात दुरून डोंगर साजरे, तशीच ही शिक्षक भरती आहे. बघा, बिंदू नामावली वेळेत होणं गरजेचं आहे. बिंदू नामावलीत अडचण न येता बिंदू नामावली होणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, लिमिटेड प्रेफरन्स आहेत. परिणामात विदाऊट साठी 100 प्रेफरन्स गेलं पाहिजेत, विथ साठी 50 प्रेफरन्स गेलं पाहिजेत. त्यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर बघा, जाहिरातींची संख्या जास्त झाल्यामुळे जाहिराती व्यवस्थित शॉर्टिंग व्हायला पाहिजेत. आपण फक्त काय म्हणतोय, प्रशासन काम करत नाही, प्रशासनाचा वेग नाही. आपण इथं बसून बोलतोय, पण त्यांच्या समोर सुद्धा त्याच प्रमाणात काम आहे. प्रशासन आपलं काम अतिशय उत्कृष्ट करत आहे. कारण कुणीही विचार केला नव्हता. बघा, काही दिवसापूर्वी काही टेलिग्रामला आपण बातम्या बघित होतो, 2,500 जागा येणार, 3,000 जागा येणार, 5,000 जागा येणार. पण सद्यस्थितीत 25,000 पेक्षा जास्त जागा आल्या. आता त्या टेलिग्राम वाल्यांना, युट्यूबर वाल्यांना सांगायला पाहिजे आपण, कशा बाबा आता 25,000 जागा आल्या. त्यामुळे कोणत्याही टेलिग्रामवर, कोणत्याही युट्यूबवर किंवा कोणत्याही नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं काम स्वतः करा. आणि मी कन्फर्म सांगतो, गेले 2 वर्ष झाले तुषारदादांच्या सोबत आहे. कधीही कोणताही स्वार्थ न बघणारा व्यक्ती म्हणजे तुषारदादा देशमुख. मी पुन्हा एकदा युवा विद्यार्थी असोसिएशनच्या संपूर्ण टीमचं, म्हणजे रत्नाकर गवारी सर, सिद्धेश्वर कदम सर, त्यानंतर सचिन निगुगडे सर, सतीश पाटील सर, त्यानंतर भरपूर आकाश जाधव सर, पवन बंड सर, त्यानंतर उदय जाधव सर, त्यानंतर मोहिनी मॅडम, त्यानंतर रुपाली मॅडम, त्यानंतर अमोल सर, त्यानंतर नागशेन सर किंवा इतर सर्वच, सगळ्यांची नावं घेणं आता शक्य नाही, इतर सर्वच युवा विद्यार्थी असोसिएशनच्या सदस्यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण आपण सर्वांनीच, त्यानंतर साताऱ्याच्या रजिया मॅडम, इतर प्रत्येक जिल्ह्यातली सगळीच लोक, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात आपण सर्वजण, सर्वसामान्य अभियोग्यता धारक असो किंवा कोर कमिटी असो, आपण सर्वजण राबलो म्हणून या जागा मोठ्या प्रमाणात येत आहेत. मी तरी म्हणतोय की सर्वच संघटनांच्या मुळे जागा आल्यात.
या गोष्टीला मी सुद्धा मान्य करील, पण सगळ्यात जास्त काम कोणत्या संघटनेने केले आणि ग्राउंड लेवलवर काम कोणत्या संघटनेने केलं, तर ते आहे तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या युवा विद्यार्थी असोसिएशन. शिक्षक भरती 2025 मोठ्या प्रमाणात व्हावी, जास्तीत जास्त जागांची व्हावी, सर्वसामान्य अभियोग्यताधारकांना न्याय मिळावा, म्हणून ग्राउंड लेवलवर काम करणारी संघटना म्हणजेच युवा विद्यार्थी असोसिएशन. धन्यवाद.